हे बघा, आमची भूमिका तीच आहे, महायुती म्हणून. पण शेवटी आता या ठिकाणी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न करण्याची गरज आहे. शेवटी जर महायुती झाली तर समोरच्यांकडे उमेदवार सुद्धा दिसणार नाही असे चित्र आहे. हो, दोघे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा पुन्हा ठाकरे गटाने प्रस्ताव मागवलाय मनसेकडून. ते संजय राऊतला विचारा येणार आहेत की नाही. मला विचारण्यापेक्षा तो महारथी सांगेल तुम्हाला. संजय राऊत म्हणतायत की एकनाथ शिंदे जे आहेत ते शिवसेनेत पण नाराज होते आणि आता फडणवीस यांच्यासोबत पण नाराज आहे, त्यांच्या आजारावर काहीच उपाय नाही असं ते म्हणतात. तुम्ही तुमचा आजार बघा म्हणा, तुम्हाला काय झालंय ते ईडी मध्ये लक्षात आलं आमच्या. लाडक्या बहिणींसंदर्भातलं हे बघा, आता आपण नाशिककडे जर नजर टाकली तर नाशिक मधले जे माझ्या बरोबरीचे कार्यकर्ते 38 वर्ष ज्यांना झाले आहेत, सुधाकर बडगुजर यांच्यासारखे लोक आज पक्षात सोडण्याच्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त करताय. गुलाबराव पाटलांनी केला तो उठाव होता किंवा गद्दारी होती. मग आता हे लोक काय करताय? यांना काय प्रेम कमी पडतंय? आम्ही जे त्यावेळेस भाषणामध्ये सभागृहात सांगितलं त्याची प्रचिती अजूनही त्यांची रग गेलेली नाहीये. संजय राऊत सारखं भूत जिथपर्यंत आहे तोपर्यंत ते किती लोकांचा बळी घेईल सांगता येत नाही. सुधाकर बडगुजरांनी फक्त नाराजी व्यक्त केली तर थेट त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याच्यावर पण त्यांनी नाराजी व्यक्त केली की नाराजी व्यक्त करणं एवढा गुन्हा आहे का असं ते बोलले सुधाकर बडगुजर. मी काय सांगतोय, फक्त संजय राऊत राहतील तिथे मनमाय दिखणी का एवढंच होणार आहे ते. लाडक्या बहिणींवर पात्र अपात्रतेची कारवाई झाली. आगामी काळामध्ये ठाकरे गट शिल्लक राहणार. हे बघा, ठाकरे गट हा बाळासाहेबांच्या नावाने गट असल्यामुळे आम्ही असं म्हणत नाही की ते शिल्लक राहू नये, पण शिल्लक राहूच नये ही भूमिका आमची नाही आहे, ही भूमिका संजय राऊतची आहे. हा, जोपर्यंत संजय राऊत याने बेना घेतलाय, हो, हा काय करेल तुम्हाला सांगता येत नाही. लाडक्या बहिणींवर पात्र अपात्रतेची कारवाई. शिवसेना युतीबाबत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करावा असं अमित ठाकरे म्हणतायत. हे त्यांचा विषय आहे, आपण बोलणं उचित नाही बाबा. ठाकरेंनी फोन करावा, आमचं काय म्हणणं आहे? आमचं काहीच म्हणणं नाही. आम्ही त्या बाबतीत काय बोलतोय का? पहिले संजय राऊतला विचारून घ्यावं. भाऊ, सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करतंय, पात्र अपात्रतेची कारवाई केली तर आम्ही कोर्टात जाऊ असं बच्चू कडूंनी इशारा दिलाय तुम्हाला. कसला? लाडक्या बहिणींच्या अपात्रतेची कारवाई जर झाली तर कोर्टात जाऊ असा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिलाय. नाही, बच्चू भाऊ हे समजदार आहे, असं काही होणार नाही. ज्या नियमामध्ये ज्यांचे आहे पगार, ते पगार त्यांना मिळतील. चलो. उपनेतेपदी गुलाबराव वाघांची नियुक्ती झालेली या ठिकाणी. ठाकरे गटाच्या उपनेतेपदी मी त्यांचं अभिनंदन करतो. विधानसभेच्या वेळेस असंच जर शिवसेनेचं तिकीट त्यांना मिळालं असतं, कदाचित आमची त्यांची लढत झाली, ते आमदार झाले असते, तर मी त्यांचं पुन्हा अभिनंदन केलं असतं. पण कार्यकर्ता पहिले ठार करायचा आणि मग त्याच्यावर पाणी मारायचं, असं संजय राऊतचं काम आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.